आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. नील, अरे काय आहे, मी सकाळपासून फोन करते तुला. कुठे होतास तू? अरे हो आय नो. अगं पण मी दिवसभर खूप बिझी होतो. बाय द वे प्रिया, माझ्याकडे तुझ्यासाठी एक खूप मोठं आणि हॅपी सरप्राईज आहे. तुला परत एकदा प्रमोशन वगैरे मिळालंय का? नाही नाही नाही, तशातलं काही नाही. डोळे बंद कर. ओके, उघडू? आता उघड. अरे हे तुझ्याकडे कसं काय आलं? नील, तू बाबाच्या कपाटातून त्याला न सांगता वगैरे घेतलं नाही ना? प्रिया, अगं बरी आहेस ना तू? काय बोलते? हे मी बाबांच्या कपाटातून चोरीन असं वाटतंय तुला? अरे तसं नाही, पण बाबा या घड्याला कुणालाच हात लावू देत नाही. अरे कसं काय म्हणजे? दॅट्स नील डार्लिंग. सर ये बाबा ये. तू आलास की एक बरं असतं, ऑफिसचे अपडेट्स मिळतात. बोल. एक खूप मोठी अपडेट आहे तुमच्यासाठी. गेली 15 वर्ष तुम्ही जी जमीन परत मिळवण्याचा प्रयत्न करत होतात, ती जमीन आता आपल्या ताब्यात आहे. मग कोर्ट केस वगैरे? त्या गुंडांनी ती केस मागे घेतली. त्यामुळे आता आपण त्या जमिनीवर आपलं नवीन प्रोजेक्ट, आपली नवीन फॅक्टरी उभी करू शकतो. एक मिनिट. काय केलंयस तू नक्की? इल्लीगल काही? अहो नाही 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 सर, प्लीज, मी तसं काही चुकीचं केलेलं नाही. सगळं काही पद्धतशीर लीगली केलेलं आहे. आय विल एक्सप्लेन. सर, आता मार्केटमध्ये अशा बऱ्याच एजन्सीज आहेत ज्या आपल्यासाठी आपली ही अशी कामं लीगली पण वेगळ्या पद्धतीने करतात. आणि सर, ऍक्च्युली युवराज ही आता यंग जनरेशनचा आहे, त्यालाही या सगळ्या पद्धती माहिती असतील, पण माहित नाही त्यांनी. नाही, असतीलही माहिती, पण त्याचा हा स्वभाव नाही. या राईट. थोडक्यात काय केलंयस बाबा नक्की? हे फार खोलात शिरून विचारू नये मी, बरोबर? नाही, पण जोक सपाट, खरंच काय हवंय ते सांग मनापासून. नील, आय ओ यू वन फॉर दिस. आर यू शुअर? सर मला तुमचं ते विंटेज घड्याळ हवंय. सर नाही, बट इट्स ओके, मी असंच बोललो. मी येतो. थांब रे. सर, आजपासून हे घड्याळ तुझं. माझ्या शुभेची आठवण आणि माझी प्रिन्सेस, अशा दोन जबाबदाऱ्या सोपवल्यात आता तुझ्यावर. आयुष्यभर जपा. सर, तुमच्या प्रिन्सेसचा विश्वासच बसणार नाही की हे घड्याळ मी तुमच्याकडून मिळवलंय. तिचा विश्वास बसणार नाही की मी तुला हे घड्याळ दिलंय.
प्रिया, आजच्या दिवसाचं चॅलेंज होतं ते मी दिवस संपायच्या आधी पूर्ण केलं. आता सांगा मॅडम, आता तरी लगेच लग्न करणार की नाही माझ्याशी? हो बाबा, लगेच लग्न करेन. मी हारले बस. पण आधी अप्पूताईची पाठवणी आणि मग लग्नाची बोलणी. अरे तुझ्या आई बाबांचं काय, म्हणजे ते आई बाबांचं काय, त्यांनी कधीच आपल्याला गो हेड दिलाय. तुझ्यासाठी म्हणून इतके दिवस थांबलो होतो आपण. आणि प्रिया, तू हे अप्पूताईचं कारण देऊन अजूनही टाळाटाळ करते असं वाटतंय मला. नील, असं काही नाहीये. माझ्या फक्त मनात एवढंच होतं की अप्पूताईची पाठवणी आहे ना, ती अशी आपण छान करूया. म्हणजे आज रात्री ना आपण खूप गप्पा मारूया, गेम्स खेळूया, सेलिब्रेशन करूया आणि अख्खी रात्र जागूया. म्हणजे अप्पूताईला अशा छान आठवणी घेऊन जाता येतील. बरं बरं, ठीक. आज आपण खूप जोरदार सेलिब्रेशन करू. चालेल. मी ना लगेच युवराजला मेसेज करून सगळं प्लॅनिंग करते. ठीक आहे, कर. सेलिब्रेट करण्यासारखीच गोष्ट आहे. अर्पिता गेली की एक मोठं हर्डल दूर होणार आहे माझं. मग पुढचा प्रवास एकदम इझी होणार. काय कसला विचार करतेस? युवराज, अरे माझा ना विश्वासच बसत नाहीये. या खोलीतली, या घरातली ही माझी शेवटची रात्र आहे. हे सगळं मुलींच्याच वाटेला येतं ना. माहेरी जीव अडकलेला असतो, पण सासरी सुद्धा जायचं असतं. तू का हसतोयस? नाही, काही नाही. उद्या माझी सुद्धा पाठवणी होणार आहे ना. तुझी कशी का? म्हणजे बघ ना, माझ्या माहेरून जेव्हा मला हकलवण्यात आलं तेव्हा मी इथे आलो माझ्या सासरी. आता तू उद्या तुझ्या माहेरून तुझ्या सासरी जाणार आहेस आणि मी माझ्या सासरहून माझ्या माहेरी जाणार. काय गंमत आहे नाही, एकाच दिवशी डबल पाठवणी. अर्पिता, मला तर असं वाटतं की सासरहून पाठवणी होणारा मी जगातला पहिलाच मुलगा असेल. ताई ताई, तुम्हा दोघांना प्रियाताईंनी हॉलमध्ये बोलवलंय. का सदाभाऊ, सगळं काही ठीक आहे ना? मला काय माहित नाही, तुम्ही चला तर. हो, चला चला. पिऊ संपली जागा आता. देवीच्या मध्ये अगं पाय पडून कुणाचा तरी. आले सरप्राईज. अगं, काय हे सगळं, एवढं सगळं डेकोरेशन? पिऊ, आज काही पार्टी आहे का घरात कोणाची? ही तुझी फेअरवेल पार्टी आहे. म्हणजे पाठवणीच्या आधीची तुमची शेवटची रात्र आहे ना या घरातली. आपण सगळ्यांनी ना ती खूप छान सेलिब्रेट करायचो. आणि मंजू आजी, एक मिनिट आधीच सांगून ठेवते, रडत वगैरे कुणीही तिला पाठवणार नाहीये, कळलं? हो हो. आज आपण इतकं छान सेलिब्रेट करायचं ना की प्रत्येक दिवशी तुला सासरी गेल्यानंतर ही रात्र आठवली पाहिजे. अप्पू दे, आपल्या बॉन्डिंगचं हे सेलिब्रेशन आहे. बरं प्रिया, तुम्ही माझी सुद्धा पाठवणी करायची आहे ना? नाही म्हणजे मी सुद्धा माझ्या सासरहून माझ्या माहेरी जाणार आहे. युवराज, खरं कसं आहे ना, तुझी पाठवणीच करावी वाटत नाहीये. कारण तू गेल्यानंतर ना इथे कोणालाच करमणार नाही, अगदी बाबाला सुद्धा नाही. बरं, आजचं सेलिब्रेशन हे तुमच्या दोघांसाठी आहे. कसं आपण गेम्स खेळतात? चला बसा 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 पटकन. मंजू, नील, चल 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 चल. सदाभाऊ, हे बघा मी सगळं अरेंज करून ठेवलेलं आहे. तुम्हाला ना ते
तिथे एक गाणं प्ले करायचंय, तो मोबाईल घेऊन. हा हा तुम्हाला वाटेल त्यावेळी तुम्ही बंद करा. ओके? हो चालेल. तुम्ही ना असे उलटे फिरा. सदा भाऊ रेडी? चला प्ले करा तुम्ही गाणं. अपुताई खुशी. ए आता अर्पिताला काय शिक्षा द्यायची सांग प्रिया. उद्याला पनिशमेंट. ए हा, तुझ्या आणि युवराज मधली अशी कुठली तरी एक रोमॅन्टिक वस्तू तू इथे आणायची आणि युवराजला गिफ्ट द्यायची आणि त्याला सगळ्यांसमोर आय लव्ह यू म्हणायचं. ओके? हा करेक्ट आहे. नाही म्हणायचं मी रेकॉर्ड करतो. थांब. अगं लाजतेस काय? लग्न झालंय ना तुमचं? बरं ती वस्तू कुठली आहे ते तर सांगा. मीराबाई. अगं जा पटकन घेऊन ये. हा पटकन. म्हणजे हा मास आईने सांगितलं होतं बाबांवर ज्याने हल्ला केलाय त्याने असाच काळ्या रंगाचा मास्क लावला होता. आजीनेही सांगितलं होतं मला. नील त्या रात्री इथे युवराजच्या खोलीत थांबला होता. म्हणजे ते काय मीराबाई सापडली ना, मग चल ना. अगं सगळे वाट बघतात, चल लवकर. हे काय आहे? मास्क चेहरा कव्हर करण्यासाठी वापरतात तो मास्क. पिऊ बाबांवर ज्या रात्री हल्ला झाला त्या रात्री त्या हल्लेखोराने हा असाच मास्क त्याच्या चेहऱ्याला लावला होता. आईने सांगितलं होतं मला हे. कदाचित घाईघाईत हा मास्क त्याच्या हातून इथेच पडला असावा, नाहीतर तो विसरला असेल इथे. पण हा मास्क इथे म्हणजे मला काही कळत नाहीये अगं. पिऊ मी आता तुला जे सांगणार आहे ना ते ऐकून तुला खूप मोठा धक्का बसेल. त्या रात्री नील इथे थांबला होता शिवराजच्या खोलीत. हो नील इथे. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? नील तुला काय वेड बीड लागलाय का ग? अगं तोंडाला येईल ते काय आरोप करतेस नीलवर? इथे एक मास्क सापडला याचा अर्थ नील हल्लेखोर होत नाही. आणि त्या दिवशी नील घरात होता म्हणून तर बाबा वेळेवर पिऊ ऐक, माझ्याकडे याआधी कोणताच पुरावा नव्हता म्हणून मी तुझ्याशी बोलले नाही. अगं पण त्या नीलवर ना मला आधीपासूनच संशय होता. नाही म्हणजे मला सांग, सीसीटीव्ही फुटेज मध्ये असं काही दिसलंय का बाहेरचं कोणी घरात घुसलं होतं? त्या दिवशी बाहेरचा फक्त एकच माणूस या घरात थांबला होता आणि तो म्हणजे नील. आणि अगं नील इथे थांबला होता युवराजच्या खोलीत. तुला काही कळत नाही का? तू काय बोलतेस ते? काय घाणेरडे आरोप करतेस तू नीलवर? अगं तो बाबाला किती हेल्प करतो, बाबाचा किती विश्वास आहे त्याच्यावर. आणि पिऊ हे बघ, अजून एक सांगायचं झालं तर अगं तो नील ना बाबांकडून कुठल्या तरी पेपर्सवर सह्या घेत होता घाईघाईत. आणि त्यात ना मी पॉवर ऑफ अटर्नी असा काहीतरी पेपर बघितला आणि मी ते वाचणारच होते तितक्यात त्याने तोही ओढून घेतला. एक मिनिट.
हे बघ बाबा कुठलेही पेपर नीट वाचल्याशिवाय त्या पेपर्सवरती कधीच साईन करत नाही, कळलं? पिऊ, अतिविश्वासामुळे बाबा हे करत होते. ऐक माझं. अगं मी शांती म्हणून बाबांशी बोलण्याचाही प्रयत्न केला, त्यांना सांगायचा प्रयत्न केला, पण तेही ऐकत नव्हते. मग मी काय तू मला सांग, त्यावर तू नीलचं नाव वाचलं? सांग ना, वाचलंच का नीलचं नाव त्यावर? पिऊ अगं, मला नाही वाचायला मिळालं. मी मग असे काय आरोप करतेस त्याच्यावर? ताई अगं, एवढं सगळं प्लॅनिंग केलं आज मी तुझ्यासाठी. नीलनेच मला या सगळ्यामध्ये मदत केली आणि तू आता त्याच्यावरती असे घाणेरडे आरोप करतेस. अप्पू ताई, ऐकून घे, समजून तरी ऐक काय. काय 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 झालंय? प्रिया, पिऊ, आपण नंतर बोलूयात या विषयावर. चल बाय. नंतर का? नील समोर बोलायची हिंमत नाहीये का तुझी? नाही, कळू दे ना नीलला पण. तू काय आरोप करतेस त्याच्यावर? नील, तुला माहितीये ही काय आरोप करते तुझ्यावर? त्या रात्री तू या घरात होतास, या खोलीत होतास. तू एकटा बाहेरचा होतास आणि बाबावर हल्ला तूच केलायस. कारण तिला इथे कुठेतरी एक मास्क सापडला म्हणून. अर्पिता, तुला खरंच वाटतंय की मी बाबांना? अर्पिता अगं, तू का वागतेस असं माझ्याशी? नाही, मला माहितीये तुझा कधीच विश्वास नव्हता माझ्यावर. मी माणूस म्हणून तुला कधीच आवडलेलो नाहीये, पण अगं म्हणून तू इतका मोठा, इतका घाणेरडा आरोप लावतेस माझ्यावर. मी काय बिघडवलंय तुझं अर्पिता? तू का असं करतेस? का करतेस असं? काही करत नाहीये मी पिऊ. मी फक्त ती अर्धवट गोष्ट पूर्ण करतेय बाबांच्या हल्ल्याची. हे बघ, इथेच घरात एक मास्क सापडला, बरोबर? आणि नील सुद्धा त्या रात्री इथेच थांबला होता युवराजच्या खोलीत. हा सगळा योगायोग कसा असू शकतो तू तरी एकदा विचार कर. एक मिनिट. नाही, आत्ता माझ्या लक्षात येत आहे. कसं ना, बाबाला हल्ली युवराजपेक्षा नील जास्त आवडतोय, नीलवर तो जास्त विश्वास टाकतोय. त्यामुळे तू जेलस होतीयस ना? हे सगळं बघवत नाहीये ना तुला? मी जेलस? तुला कळत नाहीये आता मी काय बोलतीये ते? एवढं सगळं केलंय तुझ्यासाठी, मी एवढं सगळं प्लॅनिंग केलं आज तुझ्यासाठी. नीलने मला मदत केली, नील आपल्यासाठी एवढं सगळं करतोय आणि आम्हाला काय मिळतं हे? पिऊ, हे बघ, मला जे दिसतंय, मला जे पटतंय तेच सांगते मी तुला. तू प्लीज ऐक माझं. अगं, हा नील जसा दिसतोय ना तुला, तो तसा अजिबात एक शब्द प्रिया 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 प्रिया, तू प्लीज सध्या शांत राहा. हा, हे बघ, मला माहिती आहे अर्पिता चुकतेय, पण आपण नंतर सॉर्ट आउट करूया ना सगळं. हा, सध्या तू शांत राहा नीट प्लीज. अर्पिता, अगं तू कशाला तुझ्या लिमिट्स क्रॉस करतेस? मी तुला आधी सुद्धा सांगितलं होतं ना की तुझ्याकडे कुठलाही पुरावा नसताना तू नीलवर असे आरोप. एक मिनिट हा युवराज. माझ्या नीलच्या विरोधात मला पुराव्याची गरज नाहीये, कळलं? प्रिया 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 ऐक माझं. पिऊ, प्रिया 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 ऐक ना माझं. प्रिया 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 प्लीज शांत हो ना. प्रिया 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 नील प्लीज. प्लीज सोड मला, प्लीज सोड. काय झालंय पिऊ? हिचा ना आधीपासूनच नीलवर विश्वास होता, पण हे आता अति होत आहे. घाणेरडे आरोप केला का नीलवर? हळू प्रिया, हळू. अगं बाबांनी हे सगळं ऐकलं तर काय वाटेल त्यांना?
आणि जर बाबा इथे आले आणि त्यांनी हा सगळा गोंधळ बघितला तर त्यांना किती त्रास होईल कळतंय का तुला? तू शांत हो. मी आलो. बघितलं ते आता पण आपण कुणीच विचार केला नाही बाबाचा, पण त्याने विचार केला, लगेच गेला तो बाबाकडे. प्रॉब्लेम काय आहे ग तुझा? जेलस होतीस ना माझं सगळं बघून चांगलं झालेलं. बोल ना, काय प्रॉब्लेम काय आहे ग तुझा? तू स्वतः तर कधी आनंदी राहतच नाही, पण दुसऱ्याचा आनंद सुद्धा तुला बघवत नाही. त्या दिवशी मी गोंधळलो होतो. हा मास्क पडला हे माझ्या लक्षात आलं नाही. नशिबाने वाचलो. आता पोलिसांना किंवा कोणालाही दाखवण्यासाठी अर्पिताला परत हा मास्क सापडणारच नाही. बास, शांत हो. काय झालंय नक्की, कोणी सांगेल का मला? अर्पिता असं काय बोलले पण? बोल ना आता. प्रिया तू शांत हो प्लीज. मी बोलतो. अर्पिता, हे बघ, तू आत्ता काही बोलू नकोस, उगाच प्रकरण वाढवू नकोस. आणि अगं, मी तुला आधीच सांगितलं होतं ना, तुझ्याकडे जर कुठलाही पुरावा नाही आहे तर काहीही बोलू नकोस. ह्या घरातली आपली शेवटची रात्र आहे. मला वाटलं होतं की निदान ही तरी आनंदात गेली असती. नाही युवराज, सगळा आनंद संपलाय. मीच मूर्ख आहे, मीच बावळट आहे. हिच्या पाठवणीचं सेलिब्रेशन करायला निघाले होते, पण हिला तर माझाच आनंद बघवत नाही ना. जेलस होते ही माझ्यावर. म्हणजे बाबा म्हणतोय ना तेच बरोबर आहे. ही या घरात नसलेलीच बरी आहे. तुझी उद्या पाठवणी आहे ना, मला तुझं तोंडही बघायचं नाहीये, कळलं? म्हणत कसे आहेत पडदे? छान आहेत ना, शोभून दिसतील ना. हो. चला, सगळं झालंय. आता एवढे पडदे लागले की झालं. मी काही मदत करू का वहिनी? अहो नको हो, आपण यांना सांगूया. अहो जरा या इकडे. काय झालं ग? का ओरडते? एवढे पडदे लावून द्या बरं. पडदे आणि मी? अहो असं काय करताय? आपली सून आणि मुलगा येणार की नाही, मग त्यांचं स्वागत नको करायला? अगं पण मग नवीन पडदे कशाला? दादा पडदे बदलायलाच पाहिजेत ना. मग माणसं जुनी असली ना तरी स्वागत नव्याने करायचंय ना. पडदे बदलायलाच हवेत. कुठे लावायचे? लाव दादा. अरे खिडकीला. हो खिडकीला. काही विचारता. हाही घ्या. द्या. सर, मी या डायरीत लिहून ठेवलंय आणि मॅडमलाही तसं सांगितलंय. पण तरी तुम्हाला एकदा सांगते, ह्या ज्या गोळ्या आहेत त्या सकाळच्या आहेत, त्या तुम्ही न विसरता घेता हे माहितीये मला. पण ह्या दुपारच्या गोळ्या आहेत आणि त्या तुम्ही नेहमी विसरता, त्या न चुकता घ्यायच्या आहेत. आणि ह्या रात्रीच्या गोळ्या आहेत, त्या घ्यायला कंटाळा करू नका. त्या एक मिनिट मला का सांगतेस हे सगळं तू? आय मीन, मी का लक्षात ठेवायचं हे सगळं तू असताना? सर, तेच सांगतेय की म्हणजे काय? सर, इथली ड्युटी संपली आहे माझी. कोण म्हणाल? पेशंट बरा झाला की ड्युटी संपते सर. डॉक्टरांनी आता मला वेगळीकडेच ड्युटी दिली आहे. पण म्हणजे तू काय आता जाणार अशी? हो सर, जावंच लागेल ना.
तुमच्यासारखेच एक बाबा आहेत. आता मला त्यांची सेवा करायची. बरोबरच आहे हे. म्हणजे एकदा बरा झाला पेशंट की मग तिथे कशाला, म्हणजे दुसऱ्या कोणाला गरज असणारच ना अशा अशा मदतीची, अशा सेवेची. सवयीचं काय करायचं? म्हणजे साधं पाणी मागताना सुद्धा पटकन तुझ्या नावाने हाक मारली जाईल का आता? खरं तर तुमचं खूप प्रेम मिळालं. नशीबच आहे माझं. आता थोड्याच वेळात निघावं लागेल. नमस्कार करते. सुखी राहा, काळजी घे, हं? सुखी राहा. आता जे नवीन बाबा आहेत त्यांची पण अशीच मनापासून सेवा कर. फक्त तेही माझ्यासारखे किंवा माझ्याहून जास्त रागीट असतील तर तुझी नव्याने परीक्षा आहे. पण हुशार आहेस, मेहनती आहेस, चांगली माणूस आहेस. जिथे जाशील तिथे यशच मिळवशील. फक्त कुठे गेलीस तरी मला विसरू नकोस. कधीही काहीही लागलं तरी एका फोनच्या अंतरावर होता मी. हे सुद्धा तुझंच घर आहे. तुझ्या एका बाबांचं घर आहे असं समज. सर, निघण्याआधी तुम्हाला एकदम मिठी मारली तर चालेल? लेक बापाला कधी असा प्रश्न विचारते? येते सर. चुकलेला सूर भरलेला उर जाऊ नको दूर रे बाबा. आयुष्यात संकट येणारच, पण त्या संकटांमध्ये तुझ्या सोबत कायम असणार. कधीही साथ सोडणार नाही तुझी. आई, आता ही खोली पुन्हा बंद होणार पूर्वीसारखी. बाबांनी ही खोली जपून ठेवली होती तुझी आठवण म्हणून. तशीच आता मी सुद्धा ही खोली जपून ठेवेन माझ्या आठवणीत. आई, तू माझ्यासाठी जे दुपटं बनवलं होतं ना, ते आता बाबांकडेच असेल कायमचं. अर्पिता, हे बघ, मला कळतंय की ह्या खोलीच्या बाहेर पाऊल ठेवणं सुद्धा तुझ्यासाठी केवढं कठीण जात असेल. पण अगं, आपल्याला आता निघावंच लागेल. हा प्रिया, अरे नील, काय हे? तू कॉल का उचलत नाहीये सकाळपासून? नील, सॉरी. काल रात्री जे काही झालं. प्रिया, अगं त्यासाठी तू का सॉरी बोलतेस? त्यात तुझी काहीच चूक नाही. पण अप्पूताईमुळे तू इतका हर्ट झालायस. हे बघ प्रिया, तुझ्या अप्पूताईचा माझ्यावर भरोसा नाहीये.
तिला मी आजपर्यंत क्रिमिनलच वाटत आलो आणि यापुढेही ती मला त्याच नजरेने बघणार. आणि खरं सांगू तर मला ती नाही आवडत. आज तिची पाठवणी आहे तरीही मी तिथे आलो नाहीये, कारण प्रिया माझ्या प्रेमावर जर कोणी अविश्वास दाखवला ना तर ते नाही आवडणार मला. आणि ती जर मला आता काही पुन्हा बोलली तर मग मी सुद्धा पाठवणीच्या वेळी जाणार नाहीये बाहेर. मला तिचं तोंडही बघायचं नाही. ऐक ऐक प्रिया, असं काही करू नकोस. हे बघ, ती तुझी फक्त बहीण नाहीये तर मैत्रीण पण आहे. आणि माझ्यामुळे तुमच्यामध्ये दुरावा आलेला मला नाही चालणार. सो प्लीज तू असं करू नकोस. तू जा आणि तिला छान निरोप दे. नील, हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला. हे बघ, मला नाही जमणार आहे. तुझा इतका अपमान करणारी व्यक्ती माझी जवळची मैत्रीण असू दे किंवा बहीण असू दे, मी तिच्या पाठवणीच्या वेळी बाहेर जाणार नाही. कळलं? प्रिया ऐक, प्रिया. तू आत येणार नाहीयेस का? ठीक आहे. सर, तुमच्याशी आज कामाविषयी बोलायला नाही आलोय, पण तुमचा निरोप घ्यायला आलोय आज. सुखी राहा, तू सुखी राहा. अरे असू दे. आपल्या आईशी वडिलांशी असलेलं नातं शब्दात वर्णन करून सांगता येत नाही. त्यासाठी शब्दच नाही आहेत. त्या पलीकडेच आहे ते. काही काळ दुर्दैवाने तुझ्या आयुष्यातून ते नातं नाहीसं झालं होतं. आता पुन्हा ते जोडलं जात आहे तर टिकावून ठेव. सर, फक्त आई बाबांसोबतच नाही, पण मी सगळीच नाती टिकवायचा प्रयत्न करेन. म्हटलं ना, तुझा निर्णय असेल तो, जो काही असेल तो. फक्त स्वानुभवावरून एक गोष्ट सांगतो खात्रीने, त्या मुलीशी नातं प्रस्थापित केल्याने, तिच्याशी जवळीक साधल्याने, एवढं सोड, ती नुसती आसपास असल्याने सुद्धा आयुष्यात फक्त दुःख, कष्ट, त्रास, अडचणी, अपशकुन एवढंच मिळतं सतत. तुझ्या बाबतीत मला हे व्हायला नकोय म्हणून कळकळीने पुन्हा पुन्हा सांगतोय. तू मला मुलासारखाच होतास, आहेस आणि राहशील. तेव्हा विचार कर, काळजी घे. येतो सर. पिऊ, 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 अगं दार उघड. पिऊ, ये ना ग बाहेर. पिऊ, दार उघड ना. ऐक ना, माझंही ऐकणार नाहीयेस का आता? पिऊ, का ग? ही नाटकं का करतेस आता?
काल रात्री नाही आठवलं का नीलवरती आरोप करताना की मी तुझी बहीण आहे, तो माझा होणारा नवरा आहे? हा, पिऊ, जाताना तरी भेट ग मला. हे बघ, मिठी मारू नको, पण निदान मला तुला बघू तरी देत. पिऊ, भेटणार नाहीयेस का तू तुझ्या अप्पूताईला? पिऊ, सॉरी, मी काल हर्ट केलं तुला. आजी बाबा दोघांची काळजी घे आणि आईला त्रास देऊ नकोस. हा, स्वतःची सुद्धा काळजी घे. येते मी. आई, तुझं बाबांवर खूप प्रेम होतं. तसंच प्रेम युवराजवर करण्याची मला ताकद दे आणि तुझा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असू दे. आई, अर्पिताची आजपर्यंत फक्त एकच इच्छा होती की तिला तिच्या बाबांचं प्रेम मिळालं, त्यांचा आशीर्वाद मिळाला. ही इच्छा फक्त तुम्हीच पूर्ण करू शकता. सुखात राहा. आई, मी बाबांना नकोशीच आहे माहिती आहे मला. तरी कधी काहीही झालं तरी मी आहे, युवराज आहे. प्लीज आम्हाला कळव, आम्ही लगेच येऊ. आजी, तब्येतीची काळजी घे. तुझ्या हट्टी मुलाची काळजी घ्यायला आई आहे. सदाभाऊ, आता तरी कॉफी कशी बनवायची शिकून घ्या. हा? हो, आता मी मिरवणार नाही, आता मी सगळं शिकून घेणार. आई, मी काय बोलू मला खरंच कळत नाही. तुम्ही खरंच मला माझ्या मम्मी सारख्या. आजपर्यंत एवढं शिकलोय ना तुमच्याकडून. इनफॅक्ट ह्या पुढेही शिकत राहील. खरंच सगळ्यासाठी थँक्स अलॉट. आजी, मला ह्या आधी आजीचं प्रेम काय असतं ना ते माहितीच नव्हतं. म्हणजे मी लहान असतानाच माझी आजी हे जग सोडून गेली. म्हणून का नातवामध्ये आणि आजीमध्ये काय नातं असतं ना हे मला तुम्हाला भेटल्यावर कळलं. आणि आजी, तुम्ही काळजी करू नका. तुमची नात आहे ना, तिला मी नेहमी आनंदात ठेवेन. आणि तसंही तिचे लाड करायला माझी मम्मी आहे ना. अहो, ऐका ना प्लीज, आजच्या दिवशी तरी अप्पूला आशीर्वाद द्या हो. अहो, सासरी चालली आहे ती. युवराज, पुन्हा सांगतो, तुझ्या मनाविरुद्ध हे जे काही लोढणं बांधलं गेलंय तुझ्या काळात,
त्याविषयी तुला काही वेगळा विचार करायचा असला तर खुशाल कर. मी आहे तुझ्या पाठीशी. सदाभाऊ, मी सांगितलेलं काम झालं? होय साहेब. चला. आई अगं, ह्या घरातून बाहेर निघणं खूप कठीण होत आहे माझ्यासाठी. बाबांचा आशीर्वाद मला मिळणार नाहीये हे सुद्धा माहिती होतं मला. पण शांती म्हणून त्यांच्या सोबत राहता आलं, त्यांची सेवा करता आली, हेच खूप आहे माझ्यासाठी. ही पिऊ सुद्धा नाही आली अगं बाहेर. शिका होती माझी पाठवणी. दुसऱ्या मुली आनंदाने त्यांच्या सासरी जातात. अप्पू, तू आता असा विचार करू नकोस. सासरी जातीयस, आनंदाने सुखाने तिकडे राहा, कळलं? आणि पिऊला मी समजवीन ना. असं म्हणतात की मुली जेव्हा सासरी जातात तेव्हा माहेरचं सगळं तिथेच सोडून जातात. तूही तसाच विचार कर. सदाभाऊ, काय काय चाललंय? एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिला पोचवून आल्यानंतर आपण त्या व्यक्तीच्या नावाने आंघोळ करतो. मला इतकी वर्ष घरात नको असलेली व्यक्ती आता या घरातून निघून चालली आहे, म्हणजे माझ्यासाठी ती मेल्यासारखीच आहे म्हणून तिच्या नावाने आंघोळ. गौतम, आई, तुला दिलेल्या वचनातून आता मुक्त झालो आम्ही. ला